नमस्कार, मी अभिजित देशमुख आणि मी आहे सध्या वानखेडे स्टेडियमच्या बाहेर. रविवारी 8 फेब्रुवारीला इंडिया वर्सेस USA यांची पहिली मॅच वानखेडे स्टेडियमवर होणार आहे आणि हे स्टेडियम ऐतिहासिक आहे. आज इथं प्रेस कॉन्फरन्स झाली आणि एक जी अपडेटिंग न्यूज येते ती म्हणजे हर्षित राणा बहुतेक वर्ल्ड कप मिस करणार आहे. हे कन्फर्मेशन अजून आलं नाही आहे, पण सूर्यकुमार यादव यांनी असं सांगितलं की थिंग्स आर नॉट लुकिंग गुड. याचा अर्थ असं समजा पाहिजे की हर्षित राणा हा मोस्ट प्रॉब्ली वर्ल्ड कपच्या बाहेर आहे. तर रिप्लेसमेंट कोण असाल असा जेव्हा प्रश्न विचारला होता तो म्हणला की अजून आमच्याकडे बरेच ऑप्शन आहे, पण हा खुलासा सूर्यकुमार यादवने केला नाही. पण शक्यता अशी वाटते की प्रसिद्ध कृष्णा किंवा मोहम्मद सिराज या दोघांपैकी एक कोणीतरी प्लेयर नक्की भारताच्या टीममध्ये येऊ शकतो. मोहम्मद शमीचं सुद्धा नाव घेतलं जात आहे, पण मोहम्मद शमीची शक्यता थोडी कमी आहे कारण की हर्षित राणा एक ऑलराऊंडर आहे. ऑलरेडी वॉशिंग्टन सुंदर भारताचा एक ऑलराऊंडर, तो सुद्धा फिटनेसनी झुंजत आहे. त्याच्यामुळे कोण येणार एखादा ऑलराऊंडर म्हणून नितीश कुमार रेड्डीला पण येऊ शकता का, हे सस्पेन्स अजून इंडियन टीमने क्लिअर केलं नाही. पहिला मॅच USA विरुद्ध ऑफकोर्स इंडिया फेवरेट आहे, पण वर्ल्ड कप सारख्या मोठ्या इव्हेंटमध्ये कुठल्या टीमला हलक्यात घेता येत नाही असं सूर्यकुमार यादवचंच म्हणणं आहे. ऑफकोर्स पाकिस्तान एक बलाढ्य संघ आहे याच ग्रुपमध्ये, पण बाकीचे संघ सुद्धा कॅपेबल आहे कारण की सूर्यकुमार यादवनी या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वतः सांगितलं की T20मध्ये तुम्हाला 2-3 बॅटर चांगले लागतात, 2-3 बॉलर चांगले लागतात, जे तुमचा गेम पूर्ण तुमच्याकडे वळू शकता. त्यामुळे T20 हा गेम पुढे जिंकू शकतो. आणि प्रेस कॉन्फरन्स थोडा खूप आज मजेदार झाला. USA म्हणजे ग्रीन कार्ड असं म्हणलं जातं आणि इंडिया टीम आधार कार्ड असं म्हणलं, तर हा मॅच कुठं ना कुठं ग्रीन कार्ड वर्सेस आधार कार्ड याची होण्याची सुद्धा शक्यता अशी सोशल मीडियामध्ये फार ट्रोलिंग चालू आहे किंवा एक प्रकारे हे व्हायरल चालू आहे की ही मॅच ग्रीन कार्ड वर्सेस आधार कार्ड. त्याच्याबद्दल सुद्धा सूर्यकुमार यादवनी खूप चांगलं उत्तर दिलं की त्यांनी आता ते डॉलरमध्ये कवता आम्ही रुपीमध्ये करतो. पण न्यूज खूप छान होती प्रेस कॉन्फरन्सची. एकंदरीत टीमचा माहोल खूप चांगला आहे. हर्षित राणा जरी वर्ल्ड कपच्या बाहेर झाला तरी इंडियाची टीम खूप स्टेबल दिसत आहे आणि अर्थातच USA बद्दल मॅचला इंडियन टीम कॉन्फिडंट दिसती आहे. प्रॅक्टिस सेशन सुद्धा सगळे प्लेयर फिट अँड फाईन दिसत आहे. त्यामुळे इंडिया ऑफकोर्स फेवरेट आहे, पण T20 जसं एक काही पण होऊ शकतं, त्यामुळे USA भारताला सरप्राईज करेल का हे बघण्यासारखं असेल. अभिजित देशमुख, वानखेडे स्टेडियमवरनं नवराष्ट्रासाठी.